पुरुषांमधला मेल क्रोमोझोम होतोय नष्ट. शास्त्रज्ञांना वाटतीये ही भीती. एक काळ असा येऊ शकतो जेव्हा जगात फक्त मुलीच जन्माला येतील अशी शक्यता एका संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. जन्माला येणारा मुलगा असेल की मुलगी हे आई वडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं. स्त्रियांमध्ये XX गुणसूत्र असतात तर पुरुषांमध्ये XY गुणसूत्र असतात. म्हणजे XX गुणसूत्र आल्यास मुलीचा जन्म होतो तर XY गुणसूत्र आल्यास मुलाचा जन्म होतो. सायन्स अलर्टच्या संशोधनात समोर आलंय की मानवातला Y गुणसूत्र म्हणजेच मेल क्रोमोझोम कमी होत चाललाय. इतकंच नाही तर भविष्यात तो संपूर्णपणे नाहीसा देखील होऊ शकतो. जर असं झालं तर काय होईल अशी भीती सध्या शास्त्रज्ञांना वाटते. अर्थातच तो नष्ट होण्यास लाखो वर्ष लागतील, मात्र असं झालंच म्हणजे जर Y गुणसूत्र नष्ट झालं तर पृथ्वीवरील जीवनाचा नष्ट होईल. मात्र प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये चांगली बातमी आली आहे. उंदरांच्या 2 प्रजातींमधून Y गुणसूत्र कायमचंच नष्ट झालंय, मात्र तरीही त्यांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश आलंय. शास्त्रज्ञांनी जरी हा निष्कर्ष काढला असला तरी हे होण्यासाठी जवळपास 1,00,000 वर्ष लागणार आहे. शास्त्रज्ञांच्या या संशोधनावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर.